एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट ओढावलंय। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली तर विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आली। त्यांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। सध्या 16 जिल्ह्यांमधील 358 गावं 1026 वाड्या वस्त्यांना 478 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढते। स्मार्ट सिटी सोलापुरात 7 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय। कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात अनेक गावं आणि वाडी वस्त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवावं लागतंय। बाष्पीभवन एवढं झालं। आता परवाशी नागपूरला 44.7 म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे मला वाटतं हे देशातलं जगातलं। आम्ही यापूर्वी कधी कधी त्या गल्फ कंट्रीमध्ये आम्ही 40 मिनिटं घाबरून जात नव्हतो। आता आपल्याकडे 40 सर्रास झालं। फार मोठी परिस्थिती आहे। मला वाटतं या धरणावर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलरवरती बसून काय करता येईल काय, म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीज उत्पन्न होईल अशी काहीतरी टेक्नॉलॉजी काढली पाहिजे। कारण बाष्पीभवन एवढं झालं की पाणी रोजच्या खर्चापेक्षा बाष्पीभवनचा जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे। ही खरोखरच चिंताजनक बाब आहे। यावर सरकारला तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता आहे। याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे हा विषय मी नक्की मांडेल। जल जीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय। एका गावामध्ये 2-2, 4-4, 5-5 योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एका योजनेला पाणी नाही। पाईप ठेवलेले आहेत, जोडल्या गेले नाही। टाकी झालेली आहे, सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जल जीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे, या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे आणि या योजनेमध्ये वारेमाप स्वरूपाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे। 2019 मध्ये 18-19 मध्ये जेव्हा मी विरोधी पक्षनेत्यामध्ये होते त्यामध्ये एक प्रस्ताव आले होते गारगाय डॅमच्या प्रस्ताव आले होते, माहितीसाठी आले होते आणि त्यामध्ये सगळे लिहिले होते की आम्ही असं करणार तसं करणार। तो स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव पास करून कमिशनरला पाठवले। त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर जसा आपण आता बघा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वेगाने मीटिंग बोलावला आणि त्यांनी गारगाय डॅमसाठी एक वेगळा मीटिंग घेऊन त्या प्रस्ताव जे आहे आपला पालघरमध्ये त्या एरियामध्ये त्याला डॅमसाठी एक जागा द्यायची आहे, ते महाराष्ट्र सरकारने आता केलेलं आहे। प्रचंड पाण्याची टंचाई जाणवते महाराष्ट्रात सुद्धा असावी असं मला वाटतं। त्याचं कारण सरळ आहे, ज्या पद्धतीनं उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झम्पशन मानसिक म्हणजे लोकंसुद्धा करत आहेत आणि तलाव आणि इतर ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवनसुद्धा होत आहे। पण त्याच वेळेला जे आहे अनेक जे आमचे जे आहेत शेतकरी आहेत मी त्यांना विरोध करत नाही, परंतु आपल्याकडे किती पाणी आहे हे पाहून पिकाची लागवड करायला पाहिजे आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं, त्याच्यावर तडजोड नाही, बाकी सगळं नंतर। पाणी प्यायला पाणी देऊन लोकांना वाचवा हा महत्त्वाचा मुद्दा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।